गुड मॉर्निंग. माझे नाव जॉन मास्कारेनस. तुमकां आयज शॉर्ट नोटिसाचेर जे प्रेस ब्रिफींग दिता म्हणून सांगलें आनी ते बाबतींत तुमी येयले ते बरोबर तुमचो हांव आभारी. आयचो इश्यू जो आहा तो हा ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाचो स्ट्रक्चराचेर. जो ओल्ड गोवा पुलीस स्टेशन आहा त्या स्ट्रक्चराचेर तेका TCPन NMA कडल्यान तांकां परमिशन मेवलां, पूण जेन्ना तेंच्यांनी डॉक्युमेंटेशन जे सबमीट करूंक जाय आसलेलें नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीक ते डॉक्युमेंट तेंचे इनकम्प्लीट आय. पयलें म्हणल्यार ते फॉर्म 1 and 14 लायला एकूच तेंच्यांनी, जे ऑलमोस्ट 2018 काय 17 1 and फॉर्म 14 लायला. पूण आतांच्या डेटीच्या फॉर्म 14 ओनर्स जे दाखयलेले आहाय ते दुसरे आहाय. सेकंड तेंच्यांनी सर्वे नंबर जी दाखयलेली आहा 117/1 म्हणून, ती सर्वे नंबर ओल्ड गोवान खंयच ती दाखयना. एक्चुअल सर्वे नंबर जे पुलीस स्टेशन आहा ते 117/0. सेकंड येता ओल्ड गोवाचो जो प्लेन आहा जो ASIन मार्क केलेलो. ओल्ड गोवा 3 डेफिनेशनान 3 कॅटेगरीन डिवायड केलेले आहा: प्रोटेक्टेड, प्रोहिबिटेड आणि रेग्युलेटेड. सो जो तांबडो दिश्टी पडटा जी एरिया मॉन्युमेंटाच्या भायल्यान आहा पळय ती प्रोटेक्टेड, आणि जी रेडाच्या भायर येल्लो लायन मारलेली आहा ती प्रोहिबिटेड, आणि प्रोहिबिटेडाच्या येल्लो लायनीच्या फाटल्यान ती ग्रीन लायन दिसता ती रेग्युलेटेड. सो फ्रॉम द प्रोटेक्टेड मॉन्युमेंट 100 meters इज प्रोहिबिटेड, वे तुमकां कॉलेज कन्स्ट्रक्शन करूंक मेवना. आयदर द प्रायवेट पार्टीज ऑर द स्टेट गव्हर्मेंट ऑल्सो. देन कम्स द रेग्युलेटेड, तेका तुवें परमिशन घेवचें पडटा. पूण 2014 जेन्ना नॅशनल मॉन्युमेंट ऑफ इंडिया नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीची कमिटी आहा ती 2014 गोंया येवन एक मिटींग घेयल्ली. 112 मिटींग आणि 113 मिटींग्स मिनिट्स प्रमाणे. ताजेर आमच्या स्टेट गव्हर्मेंटान एक डिक्लेरेशन दिल्लें की जो मॉन्युमेंटाचो मोदलो, दोन्ही मॉन्युमेंट बझिलिका कॅथिड्रल आणि ACC या दोन्ही मॉन्युमेंटाच्या रस्तो आहा पळय जे आमी आतां हायवे भायर वतात, सो आमी नोटिफिकेशन करून तो रस्तो बंद करतले म्हणून. हे पयलो पॉयंट तेंच्यांनी क्लॅरिफाय करून हे केलेलो, एग्री केलेलो स्टेट गव्हर्मेंटान जेन्ना मिटींग जाल्ली तेन्ना. सेकंड सांगलेलें की द सराउंडिंग ऑफ ओल्ड गोवा वील बी अ नो डेव्हलपमेंट झोन म्हणून. तेय गव्हर्मेंटान एग्री केलेले. ते एग्री जातकूच हो जो ब्लू कलर एरिया दिसता पळय ODPचेर TCPच्या, हो जावन आसा प्रिजर्वेशन म्हणून. तेंच्यांनी आख्खो सराउंडिंग 200 meters जो होल ग्रीन हा स्टेच आहा पळय, हाफ ऑफ इट हो आख्खो रेडाच्या येल्लोच्या भायर ग्रीन आहा पळय तो फूल तेंच्यांनी प्रिजर्वेशन म्हणून मार्क केलेलो आहा. आणि अंडर सेक्शन 6B ऑफ द TCP बिल्डिंग रूल्स अँड रेग्युलेशन ऍक्ट तेजेर ते सारखे स्थित जाता की प्रिजर्वेशन इज ओनली यू कॅन डू रिपेअर अँड मेंटेन, न्यू कन्स्ट्रक्शनाक अलाउड ना. सो हिंगा कितें जालेलें आहा, हेंच्यांनी आतां हायट जी बिल्डिंगेची दाखयल्या स्लीट, ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोर. आतां स्लीट हा ती सारकी आहा 3 मीटराचे कमी आहा. फर्स्ट फ्लोर ग्राउंड फ्लोर आहा तो नॉर्मल आहा. पूण फर्स्ट फ्लोर जेन्ना वयता पळय तेन्ना हायट त्या फ्लोराची 3 मीटर आणि 4 मीटर आहा. सो टोटल 7 मीटराची हायट दिलेली आहा फर्स्ट फ्लोराक. येदो व्हडलो हायट कित्याक ती? 13 meters हायट TCPच्या कंपेनियन ऑथॉरिटीच्या जी कन्झर्वेशन कमिटी आहा तेजे 9 मीटर दाखयता. पूण NMAच्या मिनिट्साच्या परमिशनाचेर 13 meters 12.79 हायट दाखयता. आणि ही हायट पळय आहा पळय ती ऑलमोस्ट ओल्ड गोवाचो जो बझिलिका आहा लागींच्या लागीं मॉन्युमेंट त्या मॉन्युमेंटाच्या हायटी बराबर येता. आणि सेकंडली ऑब्जेक्शन कन्स्ट्रक्शनाचेर फकत कितें आहा, 2018 ओल्ड गोवाच्या PIन एक लेटर बरयल्लें पंचायतीक की आमकां 2000 स्क्वेअर मीटर जागो जाय पुलीस स्टेशनाक. पूण आतांचे परिस्थितीन जे पळय पुलीस स्टेशन थंय बांदतात तें ऑलमोस्ट 350 मीटर आहा. आणि
एक कायदो हा जो गव्हर्मेंटान सेंट्रल गव्हर्मेंटान एमेंड केलेलो हा 2010 अंडर हेरिटेज बायलॉज. पण हेरिटेज बायलॉज म्हणटा ते अजून इम्प्लिमेंटूच करूंक ना. आणि ह्या कायद्या प्रमाणे तुका 100 मीटर ते 6.5 मिटराचे हायटीच्या वयरूच कांयच करूंक मेळना थिंगा. जाल्यार 13 मीटर हायट कोणाक. सेकंडली जेन्ना हे प्रिजर्वेशन म्हूण आख्खें बरयलेलें आहा, गव्हर्मेंट स्वताक असेंब्लीन देखून ऑनरेबल मिनिस्टर फॉर TCP म्हणटा की अंडर सेक्शन 6B हे सक्षम आहा टू प्रोटेक्ट द मोन्युमेंट, हे सक्षम आहा. जाल्यार एडमिनिस्ट्रेशन ऑफ TCP इज नॉट वाय इट इज नॉट एक्टिंग ऑन इट. सेकंड कंप्लेंट आहा ते प्रोटेक्टेड सायडीन आणि प्रोहिबिटेड सायडीन कितें परमिशन घेतलो जाल्यार NMA आणि ASI ची परमिशन लागता. आता एव्हरी इयर फेरी येतात, तेंचेर ऑलरेडी एक पिटिशन घायलेलें 2014 का 13 की फेरी काडची म्हणून. ते पिटिशनराक सांगलेलें गव्हर्मेंटाक सांग पयलीं भायर काड म्हणून. कित्याक 100 मिटर्सान तूं कितेंय कोत्तलो जाल्यार तुका ASIचें परमिशन लागता. सो सेकंड कंप्लेंट केलेलें आहा ते फेरयेचें. जे फेरी जी ओल्ड गोवान येता पळय ती 2 मीटर आणि 4 मिटराची आसता. पूण फाटल्या तेंपान तो फोटोग्राफ पळयत ती फेरी 10 मीटर 15 मीटर रून 20 मीटर रून प्रोटेक्टेड प्रायवेट प्रॉपर्टीनी ते एनक्रोच करून पंचायत तांकां ही सगळी नाटकां करूंक दिता. कोणाक केलं ते ओल्ड गोवा पुलीस स्टेशन. ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाची नॅशनल मोन्युमेंट ऑथॉरिटीच्या डायरेक्टराक केल्या आणि TCP केल्या. तांकां रिमांयडर दिला एक्चुअली, कित्याक कंप्लेंट ऑलरेडी 2 सप्टेंबर 2025 केल्ली तांकां. म्हणजे ते आता कितें सांगलां की प्रिजर्वेशन एरिया आहा. होय, तो प्रिजर्वेशन एरिया अंडर तूं न्यू कन्स्ट्रक्शन घेवप ना. अंडर प्रिजर्वेशन एरिया 6B24 तुका न्यू कन्स्ट्रक्शन म्हणटा तें करूंकूच मेळना. फकत तूं रिपेर करूंक मेळटा. ती आता फायल ती हेका इन्स्पेक्ट केलेली TCPन. होय, तितून सगळे डॉक्युमेंट त्यांचे डॉक्युमेंट ना न्हू, फकत 1 and 14 फॉर्म दिला आणि एक ऑफिसर तेजेर एक आपली एफिडेविट दिता. एक्चुअली फॉर्म 2 जे नॅशनल मोन्युमेंटाचे ऑथॉरिटीचे एक फॉर्म आहा तितून ती सगळें डिस्क्रिप्शन दिवचें पडटा. तितून ती ओनरशीप डिटेल दिवची पडटा, ओनरशीप डॉक्युमेंट दिवचे पडटा. तेंच्यांनी पुलीस स्टेशनाक लागून कांयच डॉक्युमेंट दिलेले ना. MLA म्हणटालो की आमची फूल फायल ते कडेन आहा म्हणून आनी सगळे डॉक्युमेंट ते कडेन आहा म्हणटोर थिंगा TCPन कशें ना तर. हांव जे TCPन जे डॉक्युमेंट्स हांवें जे व्हेरीफाय केले आनी जे कॉपीज हांवें मागले तेजेर ओनरशीप डॉक्युमेंट फकत एक 2017 काय 18चे 1 and 14 फॉर्म दाखयता. तेजेर फकत गव्हर्मेंट ऑफ गोवा म्हणून बरयलेलें आहा आनी एग्रीकल्चर डिपार्टमेंट बरयलेलें आहा. पूण आतां मागीर तेज्या उपराचे फॉर्म दाखयता तेजे 3 ओनर दाखयता. जे तिसरो ओनर येता तो ओल्ड गोवा पंचायत. ओल्ड गोवाच्या पंचायतीचें येयला. हय, सो तुमी ओल्ड गोवा पंचायतीक हें करूं ना. तांकांय कंप्लेंट दिलेलें आहा, तांकांय दिलेलें आहा. आनी हे हायट रिस्ट्रिक्शनाचें पळय तें आहा, हायट रिस्ट्रिक्शन तूं म्हणटा पळय हायट रिस्ट्रिक्शन. सो NMAन तुमकां कितें रिप्लाय केला तेजेर? NMAन कितें रिप्लाय केला? NMAन आतां लास्ट टायम पोत्तें लेटर केलेलें तेन्ना NMAक आमी हांवें जेन्ना लेटर बरयलेलें तेन्ना NMAन सगळे टेक्निकल डिपार्टमेंटाक लेटर फॉरवर्ड केलेलें तें म्हाजें कळ्ळें. आनी तेजेर तेंकोणे एक अमके टायमान रिप्लाय मागलेलो. अजून पर्यंत कांय कॉरस्पॉन्डन्स पोत्तें येवंक ना. एक लेटर येयलेलें ASIन सांगलां की वी आर नॉट द ऑथॉरिटी टू इश्यू ऑर इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट्स, इट इज द कंपेंडंट ऑथॉरिटी दॅट इज द TCP म्हणून. हो एक रिप्लाय येयला. सो फ्रेश आतां आनी 1 and 14 फॉर्म जे हांवें ऑनलायन काडलेलें ते म्हणूंक लागले की ऑनलायन फॉर्माक हें ना म्हणून वॅलिडिटी ना, कित्याक तेजेर स्टॅम्प ना. सो तांकां हांवें फ्रेश 1 and 14 फॉर्म धाडलेले आहा आतां. आतां समज तो तें आतां ते TCP अप्रुवल ऑलरेडी ती पंचायतीन फायल पावलेली आसा. सो तुमची मागणी कितें आहा जाल्यार? पळय, पुलीस स्टेशन जाय थिंगा ना म्हणना हांव. पुलीस स्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पूण पुलीस स्टेशनाची 13 मीटर हायट बांदून तूं पुलीस स्टेशन बांदतलो इट इज नॉट पॉसिबल. कित्याक आयज TCP तो ताका अप्रुवल दिवंक शकता जेन्ना प्रिजर्वेशन म्हणलां. आनी प्रिजर्वेशन बरेंच पयलीं हांवें 15 वर्सां पयलींचें प्रिजर्वेशन एक्टा प्रमाणे भरलेलें आहा TCP ओडिकीन. सो जेन्ना प्रिजर्वेशन म्हूण थिंगा डिफायन केलेलें आहा तुका फकत रिपेर करूंक मेळटा आनी रिनोवेट करूंक मेळटा. न्यू रिकन्स्ट्रक्शन
न्यू कन्स्ट्रक्शन करूंक मेळना. न्यू कन्स्ट्रक्शन समज जालें थिंगा मागीर तुमी कितें करतले? कोर्टान वचचें पडटलें. तुमची तयारी आहा कोर्टान वचपाक लागून?